बापू जरांगेंचं 5 दिवस आंदोलन चालू होतं, कुठेतरी आंदोलनाला यश आले असं म्हणायचं. मनोजदादा जरांगे यांचं मुंबईमधील आंदोलन हे 100% यशस्वी झालं अशी माझी भावना आहे. कारण त्यांची आंतरवलीला ज्यावेळी पहिलं उपोषण केलं त्या उपोषणाला मी पाठिंबा दिला होता. यातली भावना माझी अशी होती की आज माझं स्वतःचं जो उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्या वडिलांना 200 एकर जमीन होती आणि आज माझ्या वाट्यालाच त्यातली हळूहळू करत ही आता 15 एकरावर आलो आहे. आम्ही माझा मुलगा आता 15 एकरावर गेला. त्यामुळे तुकडं पडत जाणार आहे. तर भविष्यात मराठ्याच्या मुलाच्या वाट्याला 1.5-2 एकरसुद्धा जमीन येणार नाही आणि मग जगण्याचं साधन आणि अर्थकारणी जुळणार नाही. सगळं उद्ध्वस्त होईल समाज. त्यामुळे हे आंदोलन अतिशय महत्त्वाचं होतं. फडणवीस साहेबांनी मूकमोर्चे निघाल्यानंतरही मराठा समाजाला आंदोलन दिलं होतं. मनोजदादांच्या या आंदोलनाला शिंदे साहेबांनीही आरक्षण दिलं होतं. परंतु त्यांची मागण्या काय पूर्ण त्यांना वाटल्या नाहीत. परंतु काल हैदराबाद गॅजेट आणि छत्रपती गॅजेट सातारा ही 2 शिवकालीन आणि हैदराबादचं गॅजेट मान्य केल्यानंतर बऱ्यापैकी मराठा समाजाची धारणा ही आनंदी झालेली आहे, समाधान झालेलं आहे. ओबीसीवर अन्याय का नाही तर मुळातच तुम्ही अगोदर कुणबी मराठाला आरक्षण दिलेलं आहे. गॅजेटमुळं काय वाढणार कुठलं आहे की ज्यांची पुरावे आहेत तेवढीच वाढणार आहेत. ज्यांचा पुरावा नाही त्यांचा संबंध नाही. मग पुरावा कुणबी असून तुम्ही आरक्षण द्यायचं नाही हे अन्याय मराठ्यावर होत नाही का? ज्यांच्याकडे पुरावा आहे. आता तो एक तर तुम्हाला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य देशाला मिळालं, पण हैदराबादला स्वातंत्र्य वर्षभर नंतर मिळालं ना. आणि ते दप्तर त्यांचं सगळं आहे आपल्याकडे इंग्रजाचं राज्य होतं, त्यांच्याकडे निजामाचं राज्य होतं हैदराबादच्या. त्यामुळं ते गॅजेट ते दप्तर हे ग्राह्य धरलं पाहिजे. तो देशातला आपल्या भाग आहे, देशाबाहेरची माणसं नाही. त्यामुळं हे गॅजेट मान्य करणं हे चांगला निर्णय झालेला आहे. शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजितदादांनी एकजुटीने केलेला आहे. वारंवार कधी शिंदेसाहेबाला उचलून धरणं, कधी फडणवीस साहेबांना उचलून धरून यांच्यात मतभेद निर्माण करणं, अजितदादा कुठं दिसत नाही म्हणणं, ही जी चाललेला उद्योग आहे नारळाच्या झाडाखालचा, त्याचा झाड बंद केलं आहे त्यानं, जरा घरात गेलेलं दुसरी बोलाय तर ती बंद करावं. संजय राऊतांना असली भांडणं लावू नको. तुझ्या 100 पट हुशारी ती गवी आहे ती. तू यांच्या पासांगाला राजकीय बुद्धीत पोचत नाही. त्यामुळे हिचला प्रयत्न करू नको. आजचं काल शिंदेसाहेबांच्या सरकार तर 2.5 वर्षाचं दैदिप्यमान सरकार म्हणून त्याची कारकीर्द गाजलेली आहे. कुणालाच नाकारून चालणार नाही. आणि आजचंही सरकार चांगल्या पद्धतीने काम करते. आर्थिक अडचणीतून बाहेर निघायला लागलं आहे आणि काम चांगलं होईल ह्यात काय अडचण नाही. बापू, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी काल जो JR दिला होता जरांगे पाटलांना त्याची प्रतिकात्मक फाडून टाकलेली आहे. त्यांना ते मान्य नाही. रात्री मी आमचा मित्र लक्ष्मण हाके आणि त्यांचा जोडीदार कोण आहे ती माझी ओळख नाही, दोघांनी फाडल्याला बघितलं टीव्हीला. आता आमच्या तालुक्यातलाच माणूस आहे, जरा रागीट आणि फास्ट आहे, पहिल्यापासून रागीट आहे. ते आजचाच नाही, कॉलेजला असल्या पण त्या रागीट स्वभाव आम्ही बघत आलो आहे. गडबड करू नका. तुमच्यावर अन्याय झालेला नाही. JRचं वाचन लगेच हाकेचं कसं झालं तासातच. तुम्ही त्या JRचे परिणाम होत असताना ओबीसीवर अन्याय होतोय वाटलं. सरकार पुढे या नाही. ह्या JRमुळं आता इथं बघा आम्हाला धक्का बसला, त्यावेळेस सरकार तर काय मार्ग काढेल. परंतु मराठा कुणबी मराठा हे जर त्या गॅजेटमध्ये असेल तर त्याला कुणबी मान्य करा ना. आता तुम्हीच म्हणला याला कुणबी ओबीसीत. त्यावेळेस हाके बी नव्हता, जन्मन माझाही नव्हता. त्याच्या आधी ती कुणबी मान्य केला. मग कुणबी एकदा मान्य केला आणि त्या गॅजेटमध्ये कुणबी घावला तर आता मी आरक्षणाला धडपडत नाही. खरं सांगू का, संभाजी कोंडीबा पाटील, कोंडदेव पाटील माझे आजी असेल, आम्ही जरा आमच्या कुटुंबात सगळीच नावं शिवकालीन आहेत. कुणबी आहे पुढं.
पण आम्ही ते काय प्रयत्न केला नाही. आणि हे मला कळून 20 वर्ष झालं. माझ्या आईकडली बाजू कदमांची, त्यांना दाखले त्या 20 वर्षापूर्वी मिळालेत ना. आमचा एक भाचा आता फौजदार आहे, त्याला कुणबी दाखला मिळाला, पण ती ओपनमधनंच सिलेक्ट झाला. त्याला त्या दाखल्याची काही गरज भासली नाही, पण त्याला दाखला मिळाला होता 20 वर्षापूर्वी. म्हणजे ओबीसीने कुठेतरी शांत घ्यावा होता. ओबीसीवर अन्याय झालेला नाही. ह्यांना जे हो का पुढारपण करायचं म्हटल्यावर काही बी करता येतं, त्याला काय अर्थ नाही. 2-3 महिने थांबा, त्या गॅजेट बाहेर येऊ द्या, गॅजेटचं काय परिणाम होते बघा, आणि मग बोला की. छगन भुजबळांना पण हाच सल्ला असेल, ते पण त्या बैठकीवर नाराज होते. भुजबळ साहेबांनी समजून घे पाहिजे. ज्येष्ठ माणूस आहे, बोलणं आमच्यासारख्याची अडचण आहे. भुजबळ साहेबांनी समजून घे पाहिजे. हो का एक बाजू असली का मी निवडून येतो, ही जर गणित मांडत गेलं तर आमदार व्हाल, मंत्री व्हाल, लई झालं मोठं मुख्यमंत्री व्हाल, तुम्हाला पंतप्रधान तर कोण करत नाही. मग कशाला बिनकामाचं मतासाठी समाज पेटवायला लागलाय. प्रसिद्धी आणि निवडणूक हे सोडून ह्यांच्या डोक्यात काय. आता एवढी आंदोलनं झाली, एवढं एक माझं मत पारंपरिक 40 वर्षाचं एक ओबीसी मत माझ्या विरोधात गेलं नाही एका बूथवर. माझा बूथचा अभ्यास आहे नाही आमच्या ओबीसीने, बापू आमचा आहे म्हणते ती. आमची ओबीसी हाडाला हाड जुळल्याला आहे ना, सुखदुःखात आम्ही आहे. पण उगं भडक राजकारण करून काय तर समाज पिटवू नका. तुम्हाला महाराष्ट्र पुढं न्यायचा झाला तर सगळ्यांनी शांततेत जावं आणि पुढं घेऊन जावा. महायुती सरकारनं फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादांनी घेतलेला निर्णय चांगला आहे, सगळ्यांनी आनंदानं मान्य करावं. कोर्टामध्ये टिकणार नाही. तुम्ही हैदराबाद तुमच्यात ज्यावेळी घेतलं त्यावेळी संविधान त्यांना तुम्ही दिलं ना. आता मग त्यांचं दप्तर बी घ्या ना ताब्यात, संविधानात मिसळा ना. तुम्ही तो भाग मिसळला, निजाम घालवली, देशात आणला म्हणजे संविधान आलं. मग संविधानात तुम्ही तो भाग आल्यानंतर, भारत देशात तो भाग आल्यानंतर भारत देश त्यांचं दप्तर बी भारत देश या दप्तरात मिसळा ना. ती दप्तर निजाम आहे तिथं कुलपात ठेवता, आणि ती फक्त तुम्ही आमच्यात आला, ही कुठला अन्याय होईल ना त्या मराठवाड्यावर. त्यामुळं मराठवाड्याला हैदराबादच्याच दप्तरावर न्याय द्यावा लागेल. कुठल्याही गोष्टीचं आरक्षण असो नाही, त्यांची कोणतीही गोष्ट किंवा जात न्याय गणना उद्या असो काय असो, हैदराबादचं दप्तर आणि इकडे छत्रपतींचं दप्तर सातारचं आपलं, ही कोकण पश्चिम महाराष्ट्र या शिवराज्याचं दप्तर विचारातच घ्यावं लागेल. ह्या 2 गोष्टी तुम्हाला डावलता कधी कुठल्याच बाबतीत येत नाही. ते आरक्षण काय कोणतीही गोष्ट ह्याचा तुम्हाला विचारात संविधानाबरोबर ही 2 दप्तरं जोडावी लागणार आहेत. आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना हे काय जमलं नाही का? त्यांनी अभ्यास कमी केला का? त्यांचा अभ्यास नीट नव्हता याच्यावर. मुळातली ह्यात राजकीय महत्वाकांक्षा लागते. एक तर मुखमोर्चाला फडणवीस साहेबांनीच आरक्षण दिलं, हे सत्य आहे. नंतर जरांगीदादांच्या उपोषणाला शिंदे साहेबांनी अतिशय चांगला मार्ग काढून विजय उत्सव वाशीला करून आरक्षण दिलं. आणि आता पुन्हा हे आरक्षण फडणवीस, शिंदे साहेब, अजितदादा या तिघांनी दिलेलं आहे, ह्यात अडचण नाही. आणि त्यामुळे ही एकजुटीने निर्णय असतात, आणि एकजुटीने ह्या तिघांनी निर्णय घेतलेला आहे. यात खास करून जे उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, माणिक कोकाटे ह्या लोकांनी ह्यात चांगलं काम केलेलं आहे. आणि सरकार आणि जरांगीदादा या दोघातला समन्वय या दोघांना ह्या कमिटीनं चांगला साधला. आणि राधाकृष्ण विखे पाटील संयमी स्वभावामुळं आणि उदय सामंतच्या सरळ मार्गी स्वभावामुळं मनोजदादांनी सुद्धा ह्या 2 नेत्यांचं म्हणणं शांतपणे विचारात घेऊन हा आम्हाला न्याय दिला, त्याबद्दल त्यांनी बी आभार मानलेले आहेत. मराठा आरक्षणाचे अभ्यासक असतील किंवा न्यायमूर्ती पी.जे. कोळसे पाटील असतील, त्यांना हे मान्य नाही. त्यांचं म्हणणं की हे आरक्षण बोगस दिलेलं हे टिकणार नाही आणि 4 टेबल तुम्हाला फिरवायला लागणार. डॉक्युमेंटमध्ये तुम्ही आल्यावर 7 प्रकारचे पुरावे द्यायचे, तोंडाला पानं पुसले असा त्यांनी आरोप केला. हे कायदे तज्ज्ञांचं थोडं आपण बाजूला ठेवूया, त्यांच्याविषयी मला काय बोलायचं नाही. माझं मत आहे 4 टेबल कशाला, आम्ही 8 टेबल फिरतो पण आम्हाला आरक्षण द्या. आमच्या काय पिंढऱ्या दुखणार आहे त्या आमच्या पोरांच्या. 10 ठिकाणी आमची पोरं टेबलावर जातेली, अडचण नाही, पण आरक्षण मिळालं पाहिजे. आता तो दप्तरातला कागद
पुन्हा या तहसीलदार कार्यालयात रितसर करून घे, थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, आमची पोरं सहन करतील, काय अडचणी पोरांना आला, आम्ही लोकप्रतिनिधी आहे, आम्ही जाऊन तिथे त्यांचा प्रश्न कचेरीत जाऊन बसून सोडवू. पण ओबीसीवर कुठलाही अन्याय न करता दिलेलं आरक्षणात यश मिळालं, ह्या बाबतीत मला मोठा आनंद आहे. पण एवढं जर सोपं असतं तर इतके दिवस का आरक्षण मिळालं नाही? अगदी अर्ध्या तासामध्ये GR काढला गेला, आजपर्यंत असं निघालं नाही. GR 4 वेळा मुख्यमंत्री होते. अर्धा तासात GR निघाला हे एक दर्शनी रूपात तुम्ही म्हणताय, असं होत नसतंय. आंदोलन ज्या दिवशी झालं तिथूनच GRचा अभ्यास चालू आहे. फक्त उपसमिती गेल्यानंतर दादांचं म्हणणं, मनोज दादांना काय म्हणायचं आहे आणि सरकारमधल्या चर्चा काय, ह्याचा समन्वय साधून फोनाफोनी होऊन मग GR टाईप झाले. त्यामुळे ते काय अर्ध्या तासात झाले नाहीत, 8 दिवसाच्या अभ्यासातनं ते झालेत. फक्त आंदोलन संपवायसाठी मग आजच करू, त्यांनी सांगितलं मला द्या आता तासात, म्हणून दादानी मागणी केली, देणार आहे ना, मग GR मला द्या. GR दिला गव्हर्नमेंटनं. संजय राऊतांनी आरोप केलाय हे आंदोलन मनोज दादा या खांद्यावर कुणाची बंदूक नाही, काय नाही, इतकं सोपं मनोज दादाला कुणी समजू नये. मनोज दादा बी एक बुद्धिमान नेतृत्व आहे. आज एका हाकावर 50-50 लाख माणूस गोळा करायची ताकद त्या माणसात झाली. गरिबी असेल माणूस, गरिबा झोपडीत असेल, आम्ही झोपड्यात नाही झालो, आम्ही बैला गोठ्यात राहिलो, बाळपण काढले, आम्हाला जाणीव आहे. काय नाही, दादाच्या नेतृत्वात मराठा समाजा बांधवांनी विश्वास ठेवला आणि या मागण्या यापूर्वीही अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून चालत आल्या. टप्प्याटप्प्याने या मागण्या वाढत गेल्या. मराठ्यांचीही तीव्रता आत्ता वाढली. आम्ही ही नाकबूल करत नाही. पूर्वी आम्हाला वाटत नव्हतं काय, कारण आम्ही जमीन जागं होतं, सगळी शेतीवाडी होती, गुरंढोरं दारात होती, आमचं बरं चाललं होतं. आज अडचणी यायला लागल्या, आम्हाला तीव्रता वाढली. संजय राऊत कुठं आरोप कुठे करतो का? संजय राऊत खरा बोलल्याला दिवस दाखवाय मी त्या दिवशी महात्मा गांधी या फोटोची पूजा करतो. आईला वाढत नुसतं माणूस आले पेटवायला लागले, ह्यानं का थोडं पेटवलं, ह्याच्या पुस्तक लिहितो मी एक, ह्यानं किती राजकारण पेटवलं, हे किती काड्या लावल्या, कधी कधी सुरळीत चाललेला छत्रपती शिवरायांच्या पावन पाषाण पुण्य झालेला, अजूनही यशवंतराव चव्हाण निर्माण केलेला, किती मोठे मोठे मुख्यमंत्री झाली, नुसतं काढायला लावायचं काम करते. ह्याला कवा एकदा भांडार लागतंय आणि कवा एकदा हे फुटतंय. त्याला सांगा माझा निरोप, 25 वर्ष वाट बघू नको, महायुती दणदणीत एकजुटीत आहे. मनोज जरांगे अजूनही फडणवीसांचं कौतुक करत नाहीत किंवा त्यांच्यावर कायमच टीका करतात, त्यांनी एवढं आरक्षण देऊन सुद्धा. नाही, काल ते हो का, टीका ही कधी बी कसं असतंय, शिंदे साहेबावी त्यांनी गेल्या आंदोलनात झाल बोललेच होते, पण त्यांचा एक विश्वास होता, साहजिक आहे, नॅचरल आहे, शिंदेसाहेब मराठा आहेत, मराठा माणूस आम्हाला देईल, ही भावना कुणाची, ही नैसर्गिक बाबा, ही काय ह्यात जातीवाद बी नाही आणि राजकारणही नाही. आणि आज फडणवीस साहेबाच्या बाबतीत त्यांचं जे झालं ते त्यांनी उद्धव साहेबांनी आरक्षण घालवलं ही आम्हाला जाणवलेलं आहे. फडणवीस साहेबांनी दिलंच होतं की जग जाहीर आहे, त्याचा फायदा बी घेतला आहे, वर्ष 1.5-2 वर्ष. मान्य करत आहेत ना, जरांगे पाटलांनी काल फडणवीस साहेबांचं बी आभार मानलं. त्यांचंच कौतुक करतात ती. जरांगे पाटलांनी काल फडणवीस साहेबांचंही कौतुक करून आभार मानले. माझं भांडण संपलं जाहीर केलेलं आहे. मग कसं असतंय, जरांगे साहेब जे भांडले, मागणी पण केली उपोषण सोडायला 2 उपमुख्यमंत्री आणि फडणवीसांनी यावं म्हणून, तर आमचं भांडण संपल असं त्यांनी ते वक्तव्य केलं होतं. नाही, मी टी व्हीवर एकाग्र चित्तानं ही सगळी बैठक बघितली फलटणमध्ये. मी मुंबईला चाललो होतो, परंतु मला फोन आला की मार्ग निघायला लागला, म्हटलं मी गाडी वळवून फलटणच्या निंबाळकरांच्या टी व्हीवर जाऊन बसलो आणि बारीक सगळं बघितलं. अशी मला तर काय व्यक्तिगत कुटुंब ह्यांनी यावं, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत यांच्या कमिटीवर कोकाट्यांच्या समाधानी होते मनोज दादा. ते हट्टी नाहीत. मनोज दादाचा आत्मा तरपडतो मराठ्यांच्या लेकरासाठी. व्यक्तिगत काय त्या माणसाला यात लागणार आहे, त्याची भूक किती आहे, 2 भाकरी भूक. समाजाच्या भाकरीसाठी राबलेला माणूस मनोज दादानं चांगलं काम केलं. अण्णासाहेब पाटलांपासूनची जी परंपरा आहे त्या परंपरेतलं हे एक यशस्वी नेतृत्व.